हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे। जीतेंगे हर मंजर को हर मुश्किल को जीतेंगे, जीतेंगे सबकी नजरें सबके दिल को जीतेंगे। साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। हम साथ चले तो जीतेंगे। कित्येक वर्ष झालं आम्ही मतदान करतोय, परंतु आजची व्यवस्था बघून आम्हाला एकदम आनंद झाला आणि एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा आम्हाला महाबळेश्वरला गेल्यासारखं वाटत आहे। एवढे इथं कूलर फॅन सर्व यंत्रणेनं बसवलेले आहेत आणि या सर्व यंत्रणेचं ग्रामसेविका मॅडमचा आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला अगदी गार सावलीला बसून मतदान करण्याचा अधिकार प्राप्त करून दिला। पुन्हा एकदा मरोडे ग्रामपंचायतीचं आणि आपल्या देशाचं आभार मानतो। तर मतदान करून कसं वाटलं तुम्हाला? मतदान करून मला भारीच वाटलं। हे माझं पहिलंच मतदान होतं आणि मरोडे ग्रामपंचायतीने एवढं मोठं डेकोरेशन केलं आणि आधार दिला, जरा म्हणजे सावली वगैरे केली, पाण्याचं थंड पाणी, आत कूलर वगैरे लावलेलं आहे सगळीकडे आणि मठ्ठा वगैरे सोय केली, मस्त वाटलं। एक नंबर। तुम्ही सांगा काय? चांगलं ओके। मी अंबादास निवृत्ती साळुंके, मी मतदान केले। लोकशाही बळकट करण्याकरता आपण सर्वांनी मतदान करावे। मतदान केंद्रावरती आल्यानंतर पहिल्यांदा ग्रामपंचायतनं जी अतिशय चांगली सोय केलेली आहे ती बघून मरोडे ग्रामपंचायतने सोय केली ती अतिशय चांगली वाटली आणि अशाच पद्धतीनं प्रत्येक ग्रामपंचायतने त्याचा आदर्श घ्यावा ही एक आव्हान करते। प्रत्येकानं पहिलं आव्हान केलेच आहे की आपण 100% मतदान करा, आपल्या महाराष्ट्राचा आपल्या देशाचा खासदार निवडायचा आहे, पंतप्रधान निवडायचा आहे, त्या दृष्टीने प्रत्येकानं 100% मतदान करावं हे आवाहन करतो। नमस्कार, मी सौ सरस्वती संभाजी पवार। मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका आहे आणि माझी ईडीसी ड्युटी असताना मी आज इथं मरोडे येथे येऊन माझं मतदान केलेलं आहे, कारण माझं मत हा माझा आवाज आहे। मी मतदान केले, तुम्हीही मतदान करा। आपला हा हक्क आहे, लोकशाहीने आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे, तो आपण बजावूयात आणि आपला भारत देश घडवूयात। धन्यवाद। नमस्कार, मी अंकित ज्ञानेश्वर दत्तू। आज या ठिकाणी खरंच कौतुकास्पद काम केलं आहे आणि मतदान करायला आलो की एखाद्याच्या लग्नाला आलो असं वाटायले आम्हाला आणि खरोखरच मतदानाचं हे काम चालू आहे ते व्यवस्थित एक नंबर चालू आहे। धन्यवाद। मी संदीप संभाजी काळे, मरोडेगावचा नागरिक। मी या लोकशाहीमध्ये मतदान केले, तुम्ही करा आणि 100% मतदान करून लोकशाहीला पाठिंबा द्या। मरोडे गावामध्ये ग्रामसेवक आहे। सध्या वरून जे कलेक्टर ऑफिसमधून जे कलेक्टर साहेब आहेत त्यांनी परत आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे मॅडम, तसेच आमचे गट विकास अधिकारी श्री योगेश कदम सर यांच्या सूचनेनुसार आम्ही आमच्या गावचा मरोडे गावचं मतदानची संख्या वाढण्यासाठी किंवा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी त्यांच्या सूचनेनुसार किंवा त्यांच्या संकल्पनेनुसार आपण इथे एक असं एक तयार केलंय मतबूथ, त्याच्यामुळे लोक इथे आकर्षित होऊन मतदानाची संख्या वाढायला लागले। सकाळपासून आम्ही इथे बघायला लागलो इथे की लोक एवढी म्हणजे उत्साहाने म्हणजे आम्ही कोणतं नियोजन केलंय काय केलंय हे बघण्यासाठी तरी लोक यायला लागले आहेत। त्याच्यामुळे आता मला असं वाटायला लागलं की आमचं जे मतदान आहे त्याची संख्या सध्या तरी 70% पर्यंत जाईल अशी माझी अपेक्षा आहे आणि सध्या लोकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही ते थंड पाणी, परत फॅनची, कूलरची, मंडप, परत मठ्ठा, ग्रामपंचायती मठ्ठा याची पण सोय केली आहे। मग गरमी वाढल्यामुळे लोक थोडंसं मठ्ठा खाऊन तरी थोडं गार होतील असं आमचं नियोजन आहे। बस का? मरोडे गावामध्ये आमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका माननीय राखीताई जाधव यांनी त्यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या सर्व वरिष्ठांच्या संकल्पनेतून एक आदर्श बूथ, आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे। आज एवढं मोठं ऊन असताना जवळजवळ 44-45 टेम्परेचर असताना सुद्धा मताचा टक्केवारी कशी वाढता येईल यासाठी प्रशासनाने आणि राखीताई जाधव यांनी जे काम केले ते सर्व या
त्यांच्या संकल्पनेतून अतिशय उपयुक्त काम केलंय. आज इथं सर्व मतदारांना आल्या आल्या त्यांना थंड पाणी, मट्टा, इथं सावलीची सोय केली आहे. प्रत्येक ठिकाणी फॅन लावलेत, कूलर लावलेत, जेणेकरून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि भारतीय लोकशाही सशक्त झाली पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी हे जे नियोजन केलंय त्या नियोजनाबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो.